नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. अबबबबबबब! पाहता पाहता एक विनोद, मजाक-मजाकमध्ये, मजे-मजेमध्ये, पानाच्या दुकानावर गप्पा करता-करता केलेली गोष्ट या देशातल्या सगळ्याच राजकीय दलाच्या छातीत धडकी भरवून देतात, हे दिसायला आलं. आणि यावरनं एक गोष्ट नक्की, की या देशात क्रोध किती आहे लोकांमध्ये, खासकर युवकांमध्ये. मग तो नीटचा असो, बेरोजगारीचा असो, महागाईचा असो, तो व्यक्त करायला प्लॅटफॉर्मच नव्हता, जागाच नव्हती. सगळे राजकीय दल कोणावर विश्वास ठेवावा? ज्याच्यावर विश्वास ठेवला तो सत्ता बदलतो. मग अशा वेळेला म्हणजे मी तुम्हाला तुलना जर करायची सांगतो, म्हणजे त्याच्या अगोदर फक्त एक 5 सेकंद घेतो. 2014 मध्ये बीजेपी आणि काँग्रेसनी आपला Instagram अकाउंट चालू केला. 12 वर्षात भाजपाचे 88 लाख त्याचे फॉलोवर झाले, अनुयायी Instagramवर. म्हणजे 8.8 मिलियन. पण 5च दिवसात कॉकरोच जनता पार्टीचा फॉलोवर बेस बीजेपी पेक्षा दुप्पट म्हणजे 100% जास्त 16 मिलियन झाला. आणि प्रत्येक तासाला लोक वाढतायत. काय झालं? कुठली आहे ही कॉकरोच जनता पार्टी? 15 मे 2026 ला सुप्रीम कोर्टमध्ये मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि जस्टिस जॉय मल्ल्या बक्षीच्या बेंचवर एक सिनियर ॲडव्होकेटचं केस आलं. त्याच्यावर रागावता रागावता सूर्यकांतजी इतके घसरले की त्यांनी सांगितलं की आजकालचे युवक जे आहे काक्रोच सारखे आहेत. यांना कुठेही रोजगार मिळत नाही, काम नाही आहे, कुठला धंदा ते करू शकत नाही. मग अशा वेळेला हे सोशल मीडियामध्ये येतात, मीडियामध्ये येतात, काही आरटीआय ॲक्टिव्हिस्ट होतात. हे सगळे काक्रोच आहेत आणि हे मग सगळ्यांवर हल्ला करतात. असं म्हटल्या भयानक देशात आक्रोश माजला. मग त्यांनी लिपापोती करत सांगितलं, की "अरे बाबा, मी असं म्हटलं होतं, की जे फ्रॉड डिग्री घेऊन जे वकील येतात त्यांच्याबद्दल बोललो." अहो, पण फ्रॉड डिग्री घेऊन वकील जर आले तर ते वकालतमध्ये येतील ना. न्यायपालिकामध्ये न्यायालयामध्ये येतील. पण मीडिया, सोशल मीडिया, आरटीआय ॲक्टिव्हिस्ट याला डिग्री कुठे लागते साहेब? इथे नकली डिग्रीची काय गोष्ट आहे इथे? ते म्हणाले यालाच होते. कारण सुप्रीम कोर्टच्या कितीतरी खास करून एस-आय-आरच्या बाबतीत सोशल मीडियाने बरंच तोंडसुख घेतलंय. त्याचा कुठेतरी त्यांना राग होता. तो राग व्यक्त करत ते करून तर गेले. पण त्या कॉकरोच शब्दाने असं हिट केलं, की 16 मेला एक्स प्लॅटफॉर्मवर एक Google फॉर्म कोणीतरी समोर पाठवला आणि त्यात रिलीज केला आणि त्यात लिहिलं कॉकरोच जनता पार्टी. आणि त्यांनी सांगितलं देशातल्या सगळ्या कॉकरोचसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म उभा करतो. आणि पाहता पाहता बाबा तिथे 16 मिलियन म्हणजे 160 लाख फॉलोवर झाले. त्याचं ते रुद्र रूप पाहून लगेच सरकारने हालचाली केल्या आणि एक्स प्लॅटफॉर्मवरून त्याला बंद केलं. पण तो अजून Instaवर आहे. त्याचा Insta पण हॅक होण्याचा प्रयत्न चालू आहे, असं त्यांनी आता सांगितलं कोणाला तरी बोलताना. कोण आहे हा अभिजित दिपके? हा आपल्या महाराष्ट्राचा आहे. संभाजीनगरमध्ये राहणारा पोरगा. पुण्यामध्ये त्यांनी पत्रकारितेचा कोर्स केला. त्यानंतर मग तो आम आदमी पार्टी सोबत जोडला गेला.
आणि आम आदमी पार्टी 2020 ते 22 त्याचं मीडिया स्ट्रॅटेजिस्ट म्हणून तो त्याच्यासोबत राहत होता. आणि मग पुढे तो त्या सगळ्यांना सोडून अमेरिकेच्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सवर मास्टर करायला गेला. तो अजून तिथेच आहे. म्हणून वाचला. इथे असता तर आतापर्यंत त्याच्यावर राष्ट्रद्रोह, देशद्रोह, पाकिस्तानचा पैसा, चीनी पैसा, अर्बन नक्सल काय-काय त्यांनी टाकले असते आणि देवाभावाची पोलीस त्याची आतापर्यंत गाढवावरनं धिंड काढली असती. पण बोस्टनवरनं रडतो. त्याचं असं म्हणणं आहे, की जेव्हा मी कॉकरोचवाला डायलॉग ऐकला, तेव्हा मी एक हे केलं. एक एक्स प्लॅटफॉर्मवर एक विचारलं, "का रे, हे आपण सगळे कॉकरोच तर आपण एकत्र यायला नको का?" आणि जो रिस्पॉन्स आला मला, कारण ते टायमिंग फार चांगलं होतं. नीटचा पेपर फुटल्यामुळे लोकं तसेच नाराज होते सगळे युवक. भराभर बोलत गेले आणि पाहता-पाहता ते एवढं मोठं त्यांनी घेतलं. त्याचं म्हणणं आहे, की भाई एका दिवसात जवळ-जवळ जो आकडा आहे सरकारी 40 विद्यार्थी आपला जीव देतात. याच कारणांमुळे. काय सरकार करतं काय? मोठमोठ्या मल्टीनॅशनल लोकं नोकरीतनं निघून काढतायत. शेवटी करणार काय? आणि हे सरकार नाकार आहे, काहीच करत नाही. नुसतं लॉलीपॉप देतं, आश्वासन देतं आणि प्रश्न विचारले तर मारतं, जेलमध्ये टाकतं. वांगचुकचं पहा ना कसं झालं, सोनम वांगचुक. मग त्यांनी मजेतच एक अजेंडा काढला आपला, घोषणापत्र. म्हणजे आम्ही आलो तर काय करू? त्याचं म्हणणं आहे कुठल्याही मुख्य न्यायाधीशाला राज्यसभेत पाठवायचंच नाही रिटायरमेंट नंतर. हा कानून वेगळाच कायदाच बनवायचा. एक अजून कायदा बनवायचा तर एका जरी मतदाराचा मतदानाचा हक्क काढून घेतल्या गेल्या, तर राष्ट्रद्रोहाचा आणि आतंकवाद्यासारखा खटला निवडणूक आयोगाच्या आयुक्तावर चालवायचा. स्त्रियांना 33% का 50% त्यांना रिझर्व्हेशन द्या आणि फक्त लोकसभेतच नव्हे, सध्या ती लोकसभेची संख्या आहे त्यातच द्या आणि मंत्रिमंडळात सुद्धा 50% पाहिजे. हे सगळे अडाणी, अंबानी, सेठचे जितके पण चॅनल आहेत, हे दरडा-फरडा यांचे मीडिया हाऊसेस, त्यांचे सगळ्यांचे लायसन्स रद्द करा आणि स्वतंत्र मीडिया राहू द्या. हे जितके अँकर आहेत गोदी मीडियामध्ये, मोदी सकाळपासून करतो यांचे बँक अकाउंट चेक करा. ईडी आणि इन्कम टॅक्स यांच्यावर पाठवा. आणि कोणीही आमदार, खासदार जर इकडं-तिकडं मेंढकासारखा उड्या मारत गेला, पार्टी बदलली, तर त्याला 20 वर्षासाठी निवडणुकीमधनं बॅन करा. हे ऐकायला चांगलं वाटतं. काही लोकं म्हणतात, "अरे असं होतंय का?" काही नुसतं म्हणाले, "कॉकरोच पार्टी" म्हणलं का होतं का? या जगात झालेलं आहे. सन 2000 मध्ये इटलीमध्ये भयंकर आर्थिक मंदी आली. तेव्हा तिथे स्टँड कॉमेडियन जसे आपल्याकडे कपिल शर्मा आहे तसे बेपे ग्रिलो होता. त्यांनी एक ब्लॉग चालू केला. भाड में जाओ आणि तो भाड में जाओ ग्रुप एवढा मोठा झाला, की लाखो लोकं त्याच्या समर्थनमध्ये आले, की भाड में जाओ, सगळे नेता भाड में जाओ. असं तो म्हणत गेला आणि त्यांनी पूर्ण तिथे राजकीय बदल केला. पोलंडमध्ये एक व्यंगकार होता, टीव्हीमध्ये कार्यक्रम करायचा तसंच जानुज रेविन्स्की त्यांनी एका टीव्ही शोमध्ये बोलता-बोलता म्हटलं, की "अरे सोडा ना, कोणाकडनं काहीच होत नाही या देशात. मी पॉलिश बिअर लव्हर्स पार्टी ची स्थापना करतो." अहो, तो नुसताच बोलला. म्हणाला, "वोडका प्यायच्या जागी बिअर पिऊ, म्हणजे नशा येत नाही. नशा नाही झाली की मग भांडणं होणार नाही. आपसात नीट शांतीनं राहू." तो व्यंग कसत होता राजकारण्यांवर, कसे आपसात भांडतात. 2001 म्हणजे 1991 मध्ये बिअर मग या चुनाव चिन्हावर पॉलिश बिअर लव्हर्स पार्टी निवडणुका लढली आणि जिंकली. 2009 मध्ये आइसलँडमध्ये फार भयानक मंदी आली. तिथे पॉप्युलर ॲक्टर आणि म्युझिशियन होता जो ग्नार
त्यांनी एक बेस्ट पार्टी बनवली आणि कसा तो मजेत सांगायचा, आम्ही काय करणार, स्विमिंग पूलमध्ये फ्रीमध्ये ट्रॅव्हल देणार, एअरपोर्टमध्ये डिझनीलँड देणार, असं तर काहीतरी मजेत बोलत होता. लोकांनी त्याला डोक्यावर घेतला आणि 2010 मध्ये त्याची पार्टी जिंकून आली. भारतात हे होऊ शकतं का? जरूर होऊ शकतं. फक्त एक ठिणगी पाहिजे असते. आणि त्याला मिळणारी पॉप्युलॅरिटी पाहून आता उत्तर प्रदेशमध्ये कोणीतरी पीडीए कॉकरोच मंच स्थापन केला. त्यालाही मिळत आहेत भरपूर समर्थन. काँग्रेसनी राजस्थानमध्ये युवकांना युथ म्हणजे एनएसयूआयनी मोठं प्रदर्शन केलं आणि बापरे! हजारोच्या संख्येने आज विद्यार्थी रस्त्यावर उतरले. हे जेव्हा मेन चॅनल गोळ्या वाटत होते ना, मेलोडी खाओ, मेलोडी खाओ. त्यांना माहीत नव्हतं, की जनतेत किती क्रोध आहे. तो या सीजेपीच्या म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने येतोय. मी तर फॉर्म भरला. मी तर कार्यकर्ता व्हायला तयार आहे. कारण तो तर तिथे होता बोस्टनमध्ये. सूर्यकांत आम्हाला कॉकरोच म्हणाले होते. त्यामुळे आम्ही कॉकरोचच असल्यामुळे कॉकरोच पार्टीमध्ये जाणं जरुरी आहे. तुम्ही पण पहा फॉर्म मिळाला तर Googleवर फॉर्म भरा. मनातला गुब्बारा काढा, क्रोध काढा. तिथे गेल्याने तुम्हाला पोलीस मारणार नाही. एवढं नक्की. देवाभावाच्या पोलिसपासून सेफ राहाल. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचं नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.